सामाजिक जीवनामध्ये वावरत असतात आणि त्यांचा भाई म्हणजेच भाऊ हे नातं खऱ्या अर्थानं ते जगत असतात। अशा या लाडक्या भावाला त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी, त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपल्या सगळ्यांच्याच आशीर्वादाची, सदिच्छांची, शुभेच्छांची नितांत गरज आहे। कारण तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याच्या जोरावरच आपले लाडके भाई प्रगतीच्या एका पाठोपाठ एक पायऱ्या सरतायत, यशस्वीपणे मार्गदर्शन करतात। तर या फिरोज भाईंना गीत मैफिलीच्या माध्यमातून देखील आपण सदिच्छा आणि शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करणार आहोत। मी विनंती करेन या हा म्हणजे मोहिते साहेब यांना नम्र विनंती। लाडके मित्र आणि नगरसेवक फिरोजभाई पठाण यांना वाढदिवसानिमित्त मी प्रथमतः शुभेच्छा देतो। फिरोज हा नगरसेवक झाल्यानंतरचा पहिलाच वाढदिवस आहे। फिरोजच्या अनेक वाढदिवसांना यापूर्वी मी आलेलो आहे। चांगलं काम सातारा शहरामध्ये जे कोणी करत असतात अशा अनेक व्यक्तिमत्वाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची भूमिका मी कायमच घेतलेली आहे। फिरोजनं सुद्धा विलासपूर भागामध्ये अतिशय चांगलं काम केलेलं आहे। फिरोजच्या कामामुळे प्रभावित होऊन लोकांनी त्याला जनतेतून निवडून दिलेलं आहे। फिरोजच्या वाटचालीसाठी मी शुभेच्छा देतो आणि माझं मनोगत थांबवतो। धन्यवाद। सर्वच नागरिकांच्या वतीनं आणि या वाढदिवसासाठी आज फिरोजभाईंचा वाढदिवस 5 जुलै गेली 10 वर्ष मी बघतोय अतिशय उत्साहानं आणि खऱ्या अर्थानं जनसेवक जननायक म्हटलं तरी काही वेगळं ठरणार नाही असे फिरोजभाई यांच्या वाढदिवसानिमित्त आज मच्छगावर उपस्थित असले आपले नगराध्यक्ष अमोलजी मोहिते, जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष राजूभैया भोसले, विनोदजी कुलकर्णी, अक्षयजी जाधव नगरसेवक, सर्व ज्येष्ठ मंडळी आणि विशेषतः फिरोजचे वडील आणि फिरोजच्या सौभाग्यवती। फिरोजभाईंचा वाढदिवस एक नवचैतन्य निर्माण करतो। म्हणजे पावसाळा आला की पालवी फुटती आणि जुलै महिना येतो आणि जुलै महिन्यात हा वाढदिवस बघितला की तुमच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरचं एक आदर किंवा उत्साह बघून बरं वाटतं। खरं तर आपण थोडा असा विचार करूया की वाढदिवस हा उत्साहाचा का? भाईच्या वाढदिवसापैकी बोलायचं झालं तो 364 दिवस आपल्या माणसांसाठी ज्यांना ज्यांना गरज आहे त्यांच्यासाठी धडपडत असतो आणि तो 65वा दिवस आपण सगळीजण साजरे करत असतो। बघा थोडंसं 10 वर्षाचा मी थोडासा मागोवा घेतो। मी बसले बसले आठवत होतो कोविड आलं। कोविडच्या काळात भाजी असू दे, पाणी असू दे, दूध असू दे, अंडी असू दे ही लोकांना मिळत नव्हती, त्यामुळे मोफत वाटायचं काम सुरू केलं। कोविडची लस आली, लस द्यायला सुरुवात केली। लोकांच्या मनात असं पण असतं की निवडणुकीला उभं राहायचं म्हणून, असं नसतंय। ज्याच्यात आत्म ऊर्जा असती, आत्म काहीतरी करायचं इच्छा असते तो असं करत असतो। आता तुम्ही सांगतो तेवढ्यावर तो थांबला नाही, तुम्हाला महिलांना काहीतरी रिक्षा चालवायची हे दिलं, त्यानंतर 2 व्हीलर ट्रेनिंग दिलं, 4 व्हीलर ट्रेनिंग दिलं, आधार कार्ड मोफत काढून दिली। आता ह्या सगळ्या गोष्टी करत असताना केंद्र बिंदू त्यांनी आपले नागरिक मानले होते आणि त्यामुळं ज्येष्ठांची संख्या मला एवढी कधीच दिसत नाही। ज्येष्ठ मंडळींचा आशीर्वाद पाहिजे आणि ज्येष्ठ मंडळी असे दरवर्षी बघतो अख्खा हॉल ज्येष्ठ मंडळींचा एका साईडला भरलेला होतो। महिलांच्या बाबतीत तर काय बोलायलाच नको। महिलांच्या बाबतीत फिरोजभाई खरंच भाई आहे की रक्षाबंधन बघितलं ना की आनंदीजींच्या मला आठवणीत ही दोन्ही हात भरलेले फिरोजभाईंचे असतात। सांगायचा उद्देश एक लक्षात ठेवा, फिरोजभाईंनी अतिशय गरिबीतनं दिवस काढलेले आणि हे आम्ही सगळ्यांनी बघितलेलं आहे। गरिबीतनं म्हणजे फिरोजभाईकडे स्वतःची 2 व्हीलर पण नव्हती,
पहिल्यांदा सायकलवर जो आलाय साताऱ्यात, टू व्हीलर घेतली, प्रगती केली, कष्टानं कमवलं. पैसा आला म्हणजे सगळं काही नसतं. पैसे म्हणजे लय जर बसली तिथं दानच लागते की आपण काहीतरी खर्च करावा. आपल्या ज्यांना काही नाही आणि ज्यांना गरज आहे त्यासाठी धडपडावं. आणि बहीण त्यासाठी धडपडत आहे, त्याची विपर्यास केले जातात, बोललं जातं. एक लक्षात ठेवा, कधीही बाबळीच्या झाडाला दगड मारत नाही. आंब्याच्या झाडाला दगड मारतात, काही फळं असतात. त्याप्रमाणे तुमच्यासाठी मी सांगेन, तुम्ही फार भावनिक आहे, फार हळवे आहे, मनाला लावून घेतात. एक लक्षात ठेवा, राजकारणात जेव्हा आपण आलेलो आहे तेव्हा सगळ्या गोष्टी सोडून द्यायच्या असतात. लोक चांगली म्हणणारी असतात, नावं ठेवणारी असतात, काही तिकडे लक्ष द्यायचं नाही. आपलं जे काम तुम्ही करताय ते नेटाने काम करा. तुमच्या मागं श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसलेंचा हात आहे. तुमची विचाराची तुमच्याकडे कुवत आहे आणि कामं करण्याची ताकद आहे. तुम्हाला कधीही कशात कमी पडणार नाही. तुम्ही चालत राही, सगळी जनता तुमच्या मागोमाग तुम्हाला पाठीशी उभी आहे. एवढंच सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. फिरोजबाईंना नगर परिषदेतर्फे, सातारा जिल्हा पतसंस्था फेडरेशन आमच्या वर्णातर्फे शुभेच्छा. धन्यवाद. या कार्यक्रमाच्या निमित्ताने होते, टाळ्या वाजूयात राजूबाई यांच्या या स्वागतासाठी. यानंतर विनंती राहील सन्मान त्याचा स्वीकार करावा. टाळ्या वाजूयात अमोलजी मोहिते यांच्या सन्मानासाठी. विनंती राहील सन्माननीय अविनाशी कदम दादा, अविदादा यांचं देखील स्वागत. दैनिक पुण्यनगरीचे संपादक सन्मान्य विनोदजी कुलकर्णी साहेब, सन्मान्य नगरसेवक सचिनजी पाटोळे, अक्षयजी जाधव या दोन्ही नगरसेवकांचं स्वागत यानंतर होईल. त्याचप्रमाणे जिल्हा परिषद सदस्य कामेशभाऊ कांबळे यांचा देखील सन्मान या अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्तानं. फिरोजबाई आपल्याला विनंती. सन्माननीय हर्षद चिकणे, भारतीय युवक सचिन भाऊ पाटोळे, नगरसेवक सातारा नगर परिषद, अक्षयजी जाधव आपल्याला देखील विनंती आहे. सन्मान्य नगरसेवक यांचं देखील मनपूर्वक स्वागत आहे. विनंती राहील अक्षय जाधव, नगरसेवक सातारा नगर परिषद, आपल्याला या सर्वच मान्यवरांचं स्वागत केलं जातंय. मंचावरील या सर्वच मान्यवर मंडळींचं आम्ही भंडारी सरपंच आणि मार्गदर्शक या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण उपस्थित आहात. आपल्या स्वागतासाठी आदरणीय व्यासपीठावर असलेले सर्वच मान्यवर, नगराध्यक्ष, जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष, माझे मित्र विनोदजी कुलकर्णी, बाळासाहेब खंदारे, सर्वच मान्यवर, अक्षय जाधव आणि व्यासपीठावर असलेले सर्व जिल्ह्याचे हर्षद चिकणे, भाजप पक्षाचे अध्यक्ष आणि व्यासपीठावर बसलेले माझे वडील, माझे सर्व माता भगिनी, माझ्या सौ आणि समोर बसलेले सर्व माझ्या विलासपूर गोळीबारचे सर्व माझ्यासाठी असलेले एक वेगळं व्यक्तिमत्व, सर्व माझ्या माता आणि बहिणी आणि सर्व ज्येष्ठ, सर्व युवक, आज माझा वाढदिवस. मी आता 50 वर्षाचा होणार आहे. 49 वर्ष माझं झालं. माझ्या कारकिर्दीत श्रीमंत छत्रपती नामदार शिवेंद्रराजे भोसले महाराज साहेब आज आले नाहीत. महाराज साहेबांना अचानक दुपारी मुंबईला जायला लागलं. हे मला माहीत होतं. महाराज साहेब दुपारी अचानक एक खूप महत्वाचं काम होतं म्हणून महाराज साहेब मुंबईला गेले. पण महाराज साहेबांची उपस्थिती या मंचावर असलेले सर्व म्हणजे हे महाराज साहेबांचे शिलेदार आणि महाराज साहेबांचे मावळे म्हणून साताऱ्यात ओळखले जातात. त्यामुळं ही सगळी जरी मंडळी महाराज साहेब नसले तर ही सर्व महाराजांच्यावर प्रेम करणारी, महाराजांच्या निष्ठा राखणारी आणि महाराजांचा आदेश पाळणारी
अध्यक्ष उपाध्यक्ष आविदादा असू दे, अक्षय जाधव असू दे, सर्व मंडळी हे महाराजांच्यावर प्रेम करणारे आहेत आणि तुम्ही सर्वजण माझ्यावर प्रेम करणारे आहेत. मला एवढंच सांगायचं आहे, माझा नगरसेवक झाल्यानंतर पहिला वाढदिवस आहे. आज खूप पाऊस होता. पाऊस असताना बी तुम्ही सगळीजणी आला. तुमचे मनापासून सगळ्यांचे आभार मानतो. मला विलासपूर गोळीबारचं जसं सुनील मोरे पाटील बोलले, विलासपूर गोळीबारचं भरपूर काम करायचं आहे. नगराध्यक्ष इथं आहेत, राजू भैया इथं आहेत, अविनाश कदम आहेत, विनोदजी कुलकर्णी आहेत. मला तुम्हाला सगळ्यांना एवढंच सांगायचं आहे, माझा वार्ड साताऱ्याच्या सुरुवातीचा वार्ड आहे. छत्रपतींच्या नगरीत येताना माझ्या वार्डाची सुरुवात होती. मला गर्व आहे, माझ्या वार्डाची सुरुवात छत्रपतींच्या नगरीत येताना सातारा सगळे राज्यातली लोक येणारे ही साताऱ्यात माझ्या वार्डातनं सुरुवात करतात. त्यामुळं मला खूप अभिमान आहे माझ्या वार्डाचा. वार्ड क्रमांक 17चा गोळीबार असू दे, विलासपूर असू दे, यांच्या सगळ्यांच्या मी जे काय मला इलेक्शनमध्ये मतदान केलं, सगळ्यात चांगलं मतदान मला गोळीबार, विलासपूर या सगळ्या भागात झालं. मी फिरोज पठाण म्हणून मी इतक्या वर्ष काम करतोय. विलासपूर गोळीबारला माझ्या हिशोबानं ग्रामपंचायत असू दे, पंचायत समिती असू दे, बाबांच्या बरोबर काम करतोय. बाबांचा एक निष्ठावंत मी कार्यकर्ता आहे, निष्ठावंत मावळा आहे आणि आयुष्यभर बाबांचा निष्ठावंत मावळा म्हणून राहील. नगरसेवक असो किंवा नसो, पण शेवटपर्यंत माझ्या श्वासोश्वास जेव्हा चालू आहे तेव्हा मी शिवेंद्रराजे भोसलेंचा कार्यकर्ता म्हणून आणि बाबांचा एक निष्ठावंत म्हणून कायम राहील. मला विलासपूर गोळीबारच्या विकासाच्यासाठी नगराध्यक्षाला सांगायचंय, माझ्या इथं आज महाराज नाही आहेत, पण तुम्हालाच सगळ्यांना मागणी करायला लागेल. राजू भैया, तुम्ही नेहमी मला माझ्या आयुष्यात राजू भैया असू दे, आविदादा असू दे, अक्षय जाधव असू दे आणि अमोल मोहिते, माझे मित्र अमित मायपार असू दे, माझ्या बाळासाहेब कंदारे असू दे, सर्वच म्हणजे कामेश कांबळे, सर्व माझ्या आडे अडचणीला नेहमी कुठल्याही गोष्टीला मला कुठलंही संकट येऊन दे कायम माझ्या बरोबर असतात. भैयांचं तर नेहमी मला ऐकायला लागतं, पण भैयांचं मी कायम ऐकत असतो. कधी कधी मी चिडत असतो सगळ्या गोष्टीला. मला सगळी स्टेजवर बसलेली मंडळी म्हणतात तू रागीट आहे, चिडकोर आहे, पण माझ्या विलासपूरच्या गोळीबारच्या सगळ्या माणसाला विचारा, मी रागीट आहे का चिडकोर आहे ही सर्व जनता माझं सांगत. पण तुमच्या समोरच का चिडतो? तुम्ही खूप हक्काचे, हे बी माझ्या हक्काचे आहेत, पण तुम्हाला मी सगळ्या गोष्टी दाबून रेटून सांगतो. का सांगतो त्याला कारण वेगळे. तुम्ही माझ्या खूप हक्काचे आहे. माझे शून्यातनं विश्व निर्माण करताना तुम्ही माझ्यावर सगळी जण होता. मी जी काय उभा आहे हे शिवेंद्र बाबांच्यामुळे उभा आहे. जसं मला सांगितलं, माझ्या साताऱ्यात आल्यानंतर माझ्या आविदादांना सांगितलं टू व्हीलर नव्हती, खरोखरच माझ्याकडे टू व्हीलर नव्हती, पण बाबांच्या नेतृत्वात बाबांच्या बरोबर राहिलो. त्यामुळे मी आज टू व्हीलर मध्ये वेलफेअर मध्ये आलो. भविष्यात भैयानं यांनी सगळ्यांना सपोर्ट केला तर तुमच्या विलासपूर गोळीबारला हेलिकॉप्टर 100% मी घेऊन येईल. एवढंच मला सांगायचं आहे. माझी खूप इच्छा आहे, मी एखादी गोष्ट ठरवली, एखादी गोष्ट डोक्यात घेतली, त्या आविदादाला माहिती आणि भैयाला बी माहिती, मी कुठलीही गोष्ट सोडत नाही. आणि एखादा माझ्या नादी लागला तर त्याला मी सोडत नाही. संधी आली की मी शिवेंद्रबाबांचा कार्यकर्ता आहे, कायम मी शिवेंद्रबाबांचा कार्यकर्ता आहे. त्यांचं मी सगळ्या गोष्टी बघत आलो. संधी आली की मी सोनं करतो. मी कुणाचं सोनं करायचं कुणाचं नाही मला चांगलं माहिती आहे. मला विलासपूरला नगराध्यक्षाला सांगायचंय, एक चांगलं मोठा हॉल पाहिजे, स्विमिंग टँक पाहिजे. जसं अक्षय जाधवांच्या वार्डात सगळं होतं, जसं अविनाश कदमांच्या वार्डात सगळं होतं, तसं माझ्या छोट्याच्या वार्डात बी स्विमिंग टँक आपल्याला पाहिजे. कारण की शाहूपुरी स्विमिंग टँक आहे, स्टेडियमला स्विमिंग टँक आहे, तसं विलासपूर गोळीबारला स्विमिंग टँक पाहिजे. तर नगराध्यक्षांना आणि सगळ्यांना माझी विनंती करतो, आविदादा तर गटनेते आणि बाळासाहेब सभापती आहेत, तुम्ही नाही, तुम्ही सगळ्यांना द्यायला पाहिजे. माझ्या लोकांची मागणी, रस्ते असू दे, गटर असू दे, चांगल्या पद्धतीनं महाराजांच्या नेतृत्वात 4 वर्षात आपण काम करतोय. मागं सगळा फंड आलेला आहे, हे बाबांच्या नेतृत्वात आणलाय. आत्ता आम्ही नगरसेवक झालो, आत्ता आम्ही नगरसेवक तुमच्यामुळे झालो, विलासपूर गोळीबारच्या लोकांच्यामुळे नगरसेवक झालो. मला विलासपूर गोळीबारच्या लोकांना एवढंच सांगायचंय, मी आयुष्यभर तुमचे सगळ्यांचे
जी काय मला उभं केलं, निवडून आणलं, कधी उपकार विसरणार नाही. मी कधी विलासपूरच्या गोळीबारच्या मैदानातल्या सगळ्या लोकांचं कायम आदर करत राहील. आणि मला दुसरं सांगायचंय, नेहमी मी काम करतोय, सायकलच्या स्पर्धा असू दे, टू व्हीलर शिकवलं, बाकी सगळं केलं मी विलासपूरला. मला विलासपूरला जसं मी मागं सांगितलं, नगराध्यक्ष आविदादा हे तुम्ही फॉलो करताय, शिवाजी महाराजांचं मंदिर माझ्याकडे व्हायला पाहिजे. मी तुम्हाला कळकळीने सांगतोय, जागेचा विषय तुम्ही सगळं ते लक्ष घालताय. माझ्या इथं संभाजी महाराजांचं पुतळा आहे, शिवाजी महाराजांचं बी मंदिर व्हावं अशी माझी विनंती आहे. दुसरं, आता पालखी येणार आहे, आपली लोणंदला पालखी येणार आहे. मागच्या वर्षी पालखीला मी महिला वर्गांना सगळ्यांना ज्येष्ठांना घेऊन गेलो. या वर्षी मी पालखीला 13 तारखेला आपल्याला सर्व विलासपूर गोळीबारच्या माता भगिनी, सर्व ज्येष्ठ, सर्व युवक यांना विलासपूरच्या आपण पालखी सोहळ्याला आपण जायचंय. तुमच्याबरोबर मी पालखी सोहळ्याला मी स्वतः तुमच्या बरोबर आहे, एवढंच मला सांगायचंय. दुसरी गोष्ट, आता मतदारसंघात फॉर्म भरायचे चालू आहे, जे नवीन फॉर्म भरायचे चालू आहेत, जेव्हा मतदान सगळ्यांचं नोंदणी केली जाईल, सगळ्यांचं मला कळकळीची तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे. पुन्हा एकदा मला मतदान करायचं असेल तर तुम्ही सगळेजण आपापल्या बिओलोकडनं फॉर्म घेऊन आपला फोटो, आपला फॉर्म सगळ्यांना भरावा अशी तुम्हाला माझी कळकळीची विनंती आहे. तुम्ही फोटो आणि फॉर्म भरला नाही तर तुम्ही पुढच्या वेळेस शिवेंद्र बाबांना मतदान करायचंय, उदयनराजेंना मतदान करायचंय, पण परत दुसऱ्याला नगराध्यक्षांना, नगरपालिकेतनं नगरसेवकांना मतदान करायचंय. त्यामुळे तुम्ही फॉर्म भरून मतदानाचं आपलं नाव नोंदवायला पाहिजे. आपलं नाव नाही नोंदवलं तर मतदार यादीत नाव येणार नाही. तुमचा भाऊ उभं राहणार आहे परत एकदा. मी काय थांबत नाही दादा, तुम्ही जी नेहमी म्हणता का नाही थांबायला लागतं, हे करायला लागतं, मी काय थांबत नाही. माझ्या बरोबर माझ्या विलासपूर गोळीबारची जनता बरोबर आहे, तोवर फिरोज पठाण काय थांबत नाही. थांबायचं ना आपण. यस, आपल्याला चांगल्या पद्धतीने काम करायचंय. माझ्या वाढदिवसानिमित्त सर्वजण आला, सर्वांचे मनापासून आभार मानतो. विलासपूर गोळीबारचे सर्व लोकांचे मनापासून आभार मानतो. ज्या पद्धतीनं मला मतदान केलं, ज्या पद्धतीनं माझ्यावर विश्वास ठेवता, त्या पद्धतीने मी विलासपूर गोळीबारच्या सगळ्या गोष्टीचा, चांगल्या वाईट सगळ्या गोष्टीचा. दुसरी गोष्ट, माझ्याकडनं विलासपूर गोळीबारच्या सर्व माणसांचा आदर केला जाईल. चुकीचं कधीही विलासपूरच्या कुठल्याही माणसावर, कुठल्याही लोकांवर वागणार नाही अशी मी वाढदिवसानिमित्त ग्वाही देतो. आणि पुन्हा एकदा तुम्ही सगळेजण आला, तुमच्या मनापासून आभार मानतो. आविदादा, मागच्या वर्षी मी जेवण ठेवलं नव्हतं, त्या वर्षी जेवण ठेवलंय. मला ह्या लोकांना निवडून दिलंय, ह्या लोकांसाठी मी काहीतरी द्यायला पाहिजे म्हणून निवडून दिलंय, एवढंच सांगतो. आणि पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचे आभार मानतो. शुभेच्छा द्यायला मला आला, तुमच्या मनापासून आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. शिवरायांच्या मंदिरासाठी जागा असेल ही भेटवस्तू सातारा नगर परिषदेला आणि प्रशासनाला मागितलेली आहे. आणि याच मंचावर हे सर्व प्रमुख पदाधिकारी, ज्यामध्ये बांधकाम समितीचे सभापती देखील आहेत आणि त्यांच्याच आणि फिरोज बहिणीची मागणी केलेली आहे, त्याला देखील आपल्या आज तुमचे आमचे लाडके नगरसेवक फिरोजभाई पठाण यांच्या वाढदिवसानिमित्त आपण सर्वजण जमलोय व्यासपीठावर. सर्व आजी माझी नगरसेवक, नगराध्यक्ष अमोलदादा मोहिते, आमचे मोठे बंधू मार्गदर्शक, जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष राजू भैया भोसले, विनोद काका कुलकर्णी, आही दादा, जिल्हा परिषद सदस्य कामेश कांबळे, हर्षल, भाभी आणि सर्व आजी माझे नगरसेवक, सरपंच आणि तुम्ही सर्व फिरोजभाईवर प्रेम करणारी सर्व मतदार, त्यांचे नागरिक, हितचिंतक. आता फिरोजभाई म्हणजे की आता थांबायचं नाही, पण फिरोजभाई तुमच्या वाढदिवसानिमित्त ही जी सर्व म्हणजे आता आम्ही तुमच्या वार्डच्या बाहेरचे, पण ही सर्व वार्डातली जनता आहे. आणि मला वाटत नाही की पुढचे 25 वर्ष तुम्हाला लोक नाकारतील. या सर्वांच्या उपस्थितीनुसार पुढचे 25 वर्ष तुम्हीच नगरसेवक आहे.
आणि जे आता तुम्ही सांगितलं की स्विमिंग टँक नगराध्यक्ष साहेब म्हणजे आमचे अजून काय काय हॉल बाई मी एवढा मोठा नाही तेवढे मोठे मला अधिकार नाहीत त्यामुळे महाराज साहेबांच्या गाडीत तुम्ही रोज असता महाराज साहेबांना तुम्ही सांगून स्विमिंग पूल आमच्या अक्षय दादांकडे बांधून घ्या तिथं आणि तसाच मोठं सभागृह पण बांधा राहिला दुसरा मुद्दा गेल्या 2-3 वर्षापूर्वी काही समाजकंटकांनी फिरोजबाईंवर आरोप केले शिवाजी महाराजांबद्दल असं वाईट बोललं असं तसं पण फिरोजबाई म्हणजे आज आपण हिंदू धर्मात गणपतीचा मोठा उत्सव करतो तसा उत्सव फिरोजबाईंनी तुमच्या फॉरेस्ट कॉलनीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती मोठ्या प्रमाणात शहरात तर सर्वात मोठी जयंती कुठं असते तर तुमच्या विलासपूरला असते फिरोजबाई पटालांच्या इथं असते असं सातारा शहरात सर्वत्र चर्चा आहे तर बाहेरची जी संकल्पना आहे ती शिवाजी महाराजांचं मंदिर बांधायचं तर आम्ही आमचे ज्येष्ठ नगरसेवक आहेत आमचे मार्गदर्शक आहेत तर अमोल दादा तुम्ही जागेचं बघा आणि नगरपालिका त्याला काय बांधकामाला माझ्या माहितीनुसार हे देणार नाही निधी नाही देणार पण मी सांगतो तुम्हाला सर्वांच्या साक्षीने 11 लाख रुपये रोज मी माझ्या वतीने देतो शिवाजी महाराजांचं मंदिर बांधण्यासाठी आणि त्याच्यावरचे जे काही पैसे ते सो खर्चातनं फिरोजबाईंनी चांगलं बांधावं करोड रुपयाचं बांधावं आता आपण हेलिकॉप्टर घेतोय म्हणजे हे आपल्या भूमिका आहे उद्देश आहे तर शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी किंवा 1 कोटी रुपये खर्च करावे बाबी तुम्ही मान्यता द्या आणि सातारकरांना शहरात नाही तर जिल्ह्यात एक वेगळं असं दाखवून द्या तुम्ही की बाबा मी छत्रपती शिवाजी महाराजांचं विलासपूरकरांनी आणि फिरोजबाईच्या पुढाकारांनी मंदिर हे बांधलं हे तुम्ही बांधावं म्हणजे परत तुम्ही बोल नका की तुम्ही बांधा म्हणजे अमोल दादांकडे हात करून तुम्ही सांगत होता असं कृपा करून सांगू नका फिरोजबाई करोड रुपयाचं तुम्ही 1 कोटी खर्च होईल एवढं बांधा पहिले 11 लाख रुपये मी देतो आणि सर्वांच्या साक्षीने लावतोय खोटं बिटं काय बोलत नाही त्याचं बघतो तसं नाही तुम्ही एकदा बांधला होता मी आणि आपण रविबाई पण आले रविबाई पण उपस्थित होते त्या सभेला हजारो माणसं होती परळी खोऱ्यात तर तुम्ही परळीकरांना सगळ्यांना शब्द दिला की परळीतल्या माझ्या जनतेनं फिरोजबाईंना मोठ्या मताने निवडून द्यावं मी 5 नाही 10,000 लोकांचं जेवण करतो पण 10,000 नाही 10 लोकांना पण जेवण अद्याप पूर्वाची बाहेर मिळत नाही तर फिरोजबाईंनी जेवणा एक परळी खोऱ्यात जेवण करावं अशी माझी एक विनंती आहे आणि फिरोजबाई तुम्ही सांगितलं की बाबा तुम्हाला ही सर्व लोक आज भेटा आली आनंदाच्या उत्साहात फिरोजबाईचा वाढदिवस पार पडतोय मी माझ्या कुटुंबातर्फे सातारा नगरपालिकेतर्फे फिरोजबाईंना मनापासून खूप खूप वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो जय फिरोजबाईंचे सह नगरविनंती टाळ्या वाजवूया या दोन्ही नगरसेवकांच्या फिरोजबाई पठाण यांच्या वाढदिवसानिमित्त उपस्थित असलेले सर्व माननीय सर्व सदस्य वर मंचकावर तसंच आपण सर्व जे फिरोज पठाणवर प्रेम करणारे गोळीबार आणि जे सगळे नागरिक आज फिरोज पठाण यांचा हा वाढदिवस आपण उत्साहाने साजरी करत असतो पण फिरोज पठाण हे व्यक्तिमत्व असं आहे की कोणताही सण असू दे तो एक उत्साह साजरी करायला आणि सण कसा साजरी करायचा हे फिरोज पठाणकडनं शिकण्यासारखी गोष्ट आहे कोणताही सण असू दे शिवजयंती असू दे रक्षाबंधन असू दे दहीहंडी असू दे कोणताही कार्यक्रम पण त्याची एक वेगळ्या उंचीवर घेऊन ठेवायचं काम हे फिरोज पठाण यांनी केलेलं आहे आणि त्यातूनच त्यांनी संघटन आणि ह्या गोष्टीतनं सर्वजण आपण इथं एकत्र गोळा होतो हे एक कौशल्याचा भाग आहे ही शिकण्यासारखी गोष्ट आहे की आम्ही पण काही गोष्टी त्यांचा आदर्श घेतो सिनियर असले तरी तर उत्सव आणि लोकांना कसं जमवायचं आणि कसं लोकांची कामं करायची काही वेळेस कामं करत असताना फिरोजबाई हायपर होतात वाद घालतात पण हे सगळं तुमच्यासाठी करत असतात ते त्याचं वैयक्तिक जास्त असतं नसतं की माझ्या भागात आणि माझ्या प्रभागात कामं होण्यासाठी हा आग्रह असतो
तसं बघायला गेलं तर फिरोज भाई तर माझा संबंध 97 सालापासून आहे. म्हणजे ज्यावेळेस फिरोज पाटील साताऱ्यात आले त्या काळापासून आहे. पण कोणताही शिवजयंती त्यांनी शिकली ती आमच्या इथं शिकली. शिवजयंती कशी साजरी करायची आणि पहिल्यापासून ते त्यात अग्रेसर होते. आणि ज्यावेळेस त्यांना संधी मिळाली त्यांनी स्वतःच्या प्रभागात स्वतःचं वैयक्तिक सामाजिक कार्यातनं राजकीय ह्याच्यात पदार्पण करायचे त्यांनी ज्यावेळेस ठरवलं त्यावेळेसपासून त्यांनी सगळे सण हे उत्साहित साजरे केलेले. पण बरेचसे बाळासाहेबांनी सांगितले की त्यांच्यावर आरोप होतात. पण हे राजकीय गोष्टी असतात. फिरोज पठाण काम करताना धर्माच्या पलीकडे आणि त्याच्या पलीकडे जाऊन काम करत असतात. ज्या गोष्टी फिरोजबाईंनी सांगितली की आपण जे स्विमिंग टँक असू देत किंवा समाज मंदिर किंवा हॉल असू देत हे आपण माननीय शिवराजेंच्या ह्याच्याखाली आपण काम करत असताना त्यांना त्या गोष्टीसाठी आपण पूर्ण मदत करू एवढी ग्वाही देतो. पुन्हा एकदा फिरोज पठाणांना शुभेच्छा देतो. थांबतो. धन्यवाद. श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांचे विचार यांचे आचार तळागाळात विशेषतः विलासपुरातील फॉरेस्ट कॉलनीचे पोहोचवण्याचं काम ज्यांच्या माध्यमातून प्रामाणिकपणे प्रयत्न असतो ते आपल्या वॉर्डाचे नगरसेवक मामा सर्वांचे लाडके माझे जवळचे अतिशय जवळचे मित्र फिरोजबाई पठाण यांना शुभेच्छा देण्यासाठी व्यासपीठावर उपस्थित सातारा नगरपालिकेचे नगराध्यक्ष आदरणीय अमोलजी मोहिते, सातारा नगरपालिकेचे माजी उपराध्यक्ष आणि भारतीय जनता पार्टीचे सातारा नगरपालिकेचे गटनेते आदरणीय अविनाशदादा कदम, त्याच पद्धतीनं ज्येष्ठ पत्रकार आणि आत्ताच साताऱ्यात अतिशय देश पातळीवर ज्यांनी साहित्य संमेलन यशस्वी करून दाखवलं त्यांचं सर्वांचेच मार्गदर्शक विनोदजी कुलकर्णी आपल्या आयडियानं आणि गेले 15 दिवसापूर्वीच विवाह सोहळा पार पाडून खरं फिरोजबाईंचं प्रेम असल्यामुळं फिरोजबाईंना शुभेच्छा देण्यासाठी चौक असलेले बाळासाहेब कंदारे, माझे बंधू सातारा नगरपालिकेचे नगरसेवक रवी ढोले, सातारा जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आणि आमच्याकडे काही पटलं नाही परत म्हणून नगरपालिकेत नगरसेवक झालेले आमचे देवेंद्रदादा भोसले, त्या पद्धतीनं संघर्षावर मात करून जिल्हा परिषद त्यांची निवड झाली. माझे दुसरे मित्र कांबळेश कांबळे दादी व्यासपीठावर आहे, बनगरताई आमची भगिनी पत्रकार आमच्या प्रगती जाधव आहे. त्या पद्धतीने सर्व ते स्पेशल आहेत कारण की फिरोजबाईंची चालणे म्हणजे फिरोजबाईंची इंजिन त्यांच्यावर चालतं. बाई एक 5 मिनिटाचं भाषण झालं की बाई 15 मिनिटं भाषण करू शकतं. विचारपुरेसर सर्व त्यांच्या सुवर्णाताई पाटील सर्व प्रमुख मंडळी विशेषतः बाईंचे वडील त्याच पद्धतीनं प्रत्येक यशस्वी पुरुषामागे आपण म्हणजे सगळेच म्हणतात पण खरोखर भाभी नसते तर बाई नसते, भाभी सगळ्यांना माहिती आहे. कारण बरेच वेळा असं होतं भाभी आम्ही बरेच वेळ होतो आता आम्हाला इंग्लिश यायला लागले. तुम्ही घरात एवढं इंग्लिश म्हटलं की भाई इंग्लिश यायला लागले. त्या स्वतः MPSC पास होऊन स्वतःचं कर्तृत्व सिद्ध केलंय त्या भाभी आलशल भैया चिकणे सर्व व्यासपीठावर सर्व प्रमुख मंडळी समोर असलेली विशेषतः विलासपूर आणि सातारा शहरातील सर्वच मान्यवर मंडळी. कारण नगरसेवक असला की आजकाल लोक गोळा करायचे पण त्यात हातखंडा माहीत आहे आणि लोकांचा पाठिंबा मिळवणार त्यांच्या पाठिंबावर बाहेर नगरसेवक त्या सगळ्या तुम्ही सर्व माझ्या सर्व भगिनी बंधू आणि भगिनींना. तर या कार्यक्रमासाठी बाईंचं नियोजन होतं की महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा बरेच वर्षापासून प्रत्येक वाढताना बाईंच्या कुठेही असले तरी नक्कीच महाराजसाहेब उपस्थित, परंतु मुंबईचं मंत्रालय काम करायला महाराज मुंबईला जायला लागलं. परंतु बाई आधी तुम्ही नगरसेवक नव्हता त्यामुळे तुम्हाला पाठिंबा द्यायला महाराजांना यायला लागायचं. पण महाराजांची मावळे तयार केलं की आता प्रत्येक मावळा मला अभिमान आहे श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसलेंचा
तुम्ही बघा बारकाईने महाराजांनी प्रत्येक केलेला कार्यकर्ता स्वतःच्या पायावर उभा राहिलाय. आणि आज भाई तुम्ही नगर आज महाराजांच्या मुळे भाई पायावर उभा आहे. तुम्ही व्यासपीठावर महाराजांच्या माध्यमातून व्यासपीठावर तयार केलेले कार्यकर्ता बाळासाहेब खंदारे बाळूचा बाळासाहेब झाला ते फक्त शिवेंद्रराजे भोसलेंच्यामुळं. अविदादा कदम असतील, रवी भैया डोंगरे असतील, अमोलजी मोहिते असतील, महाराष्ट्रात सगळ्यात मोठ्या मताधिक्याने विजय करायचं काम आदरणीय महाराज साहेबांच्या नेतृत्वाखाली अमोल मोहितेने मिळवलं. हर्षल भैया असेल, आमचा कामेश तर येत्रीला जातो सकाळपर्यंत करत नव्हतो, पण कामेश सुद्धा मोठ्या मताधिक्याने विजयी झाला आणि मला उपाध्यक्ष करायला हात वर करायला कामेश होता. त्यामुळे सगळ्या गोष्टी महाराजांच्या मुळे झाल्या. त्यामुळे भाई मी तर ते पहिल्यापासून सांगतो, मी तर अतिशय प्रकल्पग्रस्त. आमचं घर प्रगतीला माहिती आहे, माझं घर पाण्यात बुडालं, आमच्या लोकांना देशद्रोहीला लागलं, परंतु महाराज साहेबांचा परिस्पर्श झाला आणि सातारा पर्वत जिल्हा परिषदेचं सर्वोच्च उपाध्यक्षपदी आदरणीय महाराज साहेबांच्यामुळे मिळू शकतं हे सुद्धा आज इथं साध्य झालेलं आहे. असे माझ्यासारखे हजारो कार्यकर्ते बाहेर महाराजांच्या माध्यमातून झाले, त्यातलाच तुम्ही एक आहे. त्यामुळे तुम्ही काळजी करायचं नाही. कुणी काही बोललं, जातीवचक बोलेल, कुणी काय हाती चले आपली चाल कुठचे बोके हजार होत ही मन आहे. त्यामुळे भाई तुम्ही काळजी करायचं नाही. महाराजांच्या आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे, महाराजांचं प्रेम तुमच्या पाठीशी आहे. तुमच्या हातून चांगली कामं करत राहत. प्रत्येक गोष्ट होती ती चांगल्या करता होती म्हणून पुढे जायचं असतं. एक तुम्हाला गोष्ट सांगतो, म्हणजे वेळ आहे का सगळ्यांना, आता बोलायला कुस्तीप जास्त आहे त्यामुळे थोडं 5 मिनिटं मी जास्त घेतो. एक राजा असतो भाई, तुमच्यासाठी सांगतो, जी गोष्ट होती ती चांगल्यासाठी होती. काही उद्या तुमच्या ऑफिसवर दगडी मारली ती बी चांगल्या करता होते. उद्या कुणी काही जातीवचक बोललं तरीही चांगल्यासाठी, म्हणून पुढे जायचं असतं. जी गोष्ट होती चांगल्यासाठी होती. एक राजा असतो, एक प्रधान असतो. लढाई होती आणि त्या राजाचं बोट कापलं जातं, एक तुटतं बोट बाजूला जातं. प्रधान येतो, तुला पटलं नाही, अक्षय तुला सांगतो भाई जरा शांत डोकं ठेवा, होतं ते चांगल्यासाठी, तुला पटत नाही. प्रधान म्हणतो महाराज झालं ते चांगलं झालं. राजा चिडतो, आता हे माझं दादा म्हणते बोट तुटले तरी म्हणजे महाराज झालं चांगलं झालं, म्हणजे हा चांगला नाही माणूस, म्हणजे माझं बोट तुटलं चांगलं झालं म्हणतो. त्याला त्यातनं राज्यातनं म्हणजे फॉरेस्ट कॉलनीचं नाही राज्यातनं त्याला बाहेर काढते ती, राज्याच्या बाहेर उचलून देते ती. राज्याच्या बाहेर गेल्यानंतर प्रधान बाहेर जातो. बाहेर जाताना म्हणतो की काय हरकत नाही, तुम्ही मला काढायचे ते बी चांगलंच झालं. आणि काही दिवसानं राजा लढायला जातो. लढाई करता करता परत जंगलात त्याला जावंच वाटतं, शिकार करूया म्हणला. मग शिकारायला जातो. शिकारायला जात असताना बराच फिरतात तरी शिकार काही होत नाही. मग राजा म्हणतो असं करूया, अर्धी तुम्ही ह्या बाजून जावा, अर्धी ह्या बाजून मी सरळ जातो पुढे. आणि पुढे जातो. काही किलोमीटर आत गेल्यानंतर तिथं बिल्ल लोक सगळी जमलेली असते ती राजाला पकडतात, म्हणजे बरेच शिकार आहे. राजाच त्यांचा शिकार होतो. ती सगळी घेतात, सैनिक तर निघून गेलेली असते ती. राजाला पकडल्यानंतर राजाला अंघोळ पिळून घालते ती, पूजा करते ती. आणि आता म्हणजे यानं कारण देवाला नवीन बैल येतात, पण तेवढ्याच एक हुशार असतो बाळूसारखा. बाळू म्हणतो थांबा 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 थांबा, ह्याला बोटच नाही की, त्याला 20 बोट नाही, 19 बोट आहे. त्यामुळे हे काय आपल्या देवाला चालणार नाही. परत राजाला घेतले ते सोडून देण्यात म्हणजे की आपल्या देवाला चालणार नाही. राजा परत आपल्या येतो की म्हणतो प्रधानमंत्र्यांची बरोबर होतं, माझा अंगठा तुटला म्हणून वाचलो. मग म्हणले आता त्या प्रधानाला परत बोलून घ्या की तू म्हणला ते बरोबर आमची चूक झाली, तुला तरी पर केला. मग प्रधान परत काबू देते. प्रधानला म्हणत की राजा म्हणतो माझी चूक झाली की तुला महाकालला म्हणतात, ते पण मला चांगलं झालं. ते म्हणलं कसं काय, म्हणलं मी तुमच्यावर 24 तास, तुमची 19 होती, माझी 20, तुम्हाला सोडलं तर माझा कार्यक्रम झाला होता. त्यामुळे होतं ते चांगल्यासाठी होतं भाई. कुणी काय केलं तरी चांगलं महाराजांनी पुढे जायचं, आपल्या हातून चांगली कामं करायचं. शिवरायांचं नेतृत्व महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आहेत, त्यांनी जिथं सांगेल ते काम होतं. उद्यापासून तुम्ही बांधा. बाईंनी महाराजांचा बाईला आशीर्वाद आहे. बाई आता आपण हेलिकॉप्टर घ्यायला निघालो, त्यामुळे वाड्याच्या लोकांची सेवा करा, त्यांचं प्रेम तुमच्या पाठीशी राहू द्या. त्यामुळे सगळी विकास कामं तुम्ही बाई तुमच्या माध्यमातून करूया. शिवेंद्रराजे भोसले सांगतील ती कामं होत्यात, म्हणून ते काम होत्यात. आज रोजी महाराष्ट्र राज्याला 16,000 कोटीची कामं महाराजांच्या माध्यमातून झाली. सातारा जिल्ह्यात कमीत कमी 2,000 कोटीची कामं महाराजांच्या मधून झाल्यात. त्यामुळं महाराजांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी बाई आहे, कुटुंबाचं प्रेम आहे. बाह्य भाजी असतील, जक्की असेल, आखीप असेल,
की सगळं कुटुंबी तुमच्या पाठीशी आहे, आम्ही सर्व मित्र तुमच्यावर आहे, तर भाई आगे बढो. शिवाजी महाराजांचं मंदिर हा विषय फार छोटा आहे. काही मनात आणलं आमोर आणि आवीनं तर जागा उद्योजक मिळेल, पण मनात आले पाहिजे आणि ती जागा मिळाली पाहिजे. ते सुद्धा आदरणीय नगराध्यक्षांना विनंती करेल की फिरोजची इच्छा आहे ती सुद्धा जागा लवकर उपलब्ध करून द्या आणि पुढच्या वाढदिवसापर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराचं भूमिपूजन व्हावं एवढी अपेक्षा आपल्याकडे मी व्यक्त करतो. परत एकदा वाढदिवसानिमित्तानं आदरणीय माझे बंधू फिरोजभाई पठाण यांना मनापासून शुभेच्छा देतो. भाई खरं 49 का 50 वर्षाची रकम आहे, कारण बरेच लोक तुमचे 35 वर्षात जुने वयाचा प्रश्न आहे नाही होणार की काही काय, त्यामुळे 50व्या वाढदिवसाला शुभेच्छा देतो. बाई माझ्या निवडणुकीत तुम्ही आला होता की जिल्ह्यात 1 नंबरचं मतांनी विजय करा आणि सगळ्यांना दिले देणं तेवढी आमची इच्छा पूर्ण करा एवढी अपेक्षा आपल्याकडनं व्यक्त करतो. परत एकदा माझ्या विलासपूरच्या सर्व मंडळी विनंती आश्वासित करतो की फिरोजभाई पठाण हे राजकीय माणूस नाही, एक भोळा बाबडा आहे, त्यांना तरी तोंडावर चेहऱ्यावर राग असायचं तसं नाही. जनता आम्ही एकत्र असतो. बरेच वेळेला मुंबईला असताना प्रत्येक विषय वॉर्डात पाणी नाही, कचरागाडी पहिला नगरसेवक की स्वतःच्या पैशानं नगरसेवक व्हायच्या आधी कचऱ्याची गाडी हे करणारा, रक्षाबंधनाला प्रत्येक भगिनीला वेळ देऊन तिच्या हातात राखी बांधून घेणारा, प्रत्येकाच्या दारात गटर काम असं सगळं टाकणारा, आमच्यासाठी वाद घालणारा, विलासपूरसाठी पैसे मिळाले पाहिजेत महाराजांचे पण वाद घालणारा असा हा नगरसेवक आहे. आपण नशीबवान आहात की अतिशय समाजभिमुख नेतृत्व. सहज बोलता बोलता महाराज म्हणले फिरोज तुझ्यामुळे झाडं तुटली रस्ता रुंदी करण्यात. महाराज म्हणले त्याला एवढाच वेळ आहे की त्यांना दादा काय जवळ 20-20 फुटाची 20-20 फुटाची 2000 झाडं वाढत यावं ट्रक भरून. म्हणजे महाराजांचा आदेश मानणारा नगरसेवक मित्र. त्यामुळे फिरोजभाई आगे बढो, हम सब तुम्हारे साथ है एवढी शुभेच्छा थांबतो. जय हिंद जय महाराज. त्या झाडासमोर तुमचं स्वतःचं नाव लिहिणार आहे ही जबाबदारी झाडाची माझ्या विलासपूर गोळीबारच्या वार्ड क्रमांक 17च्या प्रत्येक नागरिकाची राहील. आपल्याला विलासपूर गोळीबार हे वेगळं काहीतरी दाखवायचंय, झाडं इतकी लावायची आहेत पुढच्या 5 वर्षात 4 वर्षात इतकी झाडं लावून दाखवायची आहेत. माझ्याकडनं नाही तुटली झाडं. भैया रस्ता मोठा होत असताना काहीतरी विकास काम करत असताना झाडं इकडे तिकडे होत असतात, पण मी निश्चय केला. माझे नेते श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसलेंना मला महाराज साहेबांना सांगितलं फिरोज झाडं लागायला पाहिजेत. मी हे झाडं तुम्ही सगळ्यांना बघा 20-20 फुटाची झाडं आणल्यात. तुमच्या सगळ्यांची जबाबदारी आपल्या निसर्गासाठी विलासपूर गोळीबारच्या प्रत्येक नागरिकाची जबाबदारी. दुसरा विषय राहिला भैया म्हणले जेवण घाल. मी भैया तुमच्या त्या परळी भागाच्या सगळ्या लोकांना जेवण घालीन, पण मी माझ्या भाषणात मी शिवेंद्र बाबांचा कार्यकर्ता आहे, शिवेंद्र बाबांचा मावळा आहे. मी माझ्या भाषणात सांगितलं सातारा जिल्ह्यात सगळ्यात जास्त मतानं भैया निवडून आल्यानंतर मी जेवण देणार आणि भैयांचं म्हणणं असेल तर मी 100% भैयांचं जेवण परळी भागाला देणार. मी तुमचा कार्यकर्ता आहे, मित्र आहे आणि 100% देणार. माझ्यात काही बदल होणार नाही. फक्त वेळ काळ तुम्ही सांगा. प्रत्येक वेळा तुम्ही मला ठरवत असता. बाळासाहेब, अक्षय जाधव, रवी भैया, जयवंत दादा सर्व तुम्ही मान्यवर आला. बाळासाहेब तुम्ही आभार माना एवढंच मला बोलायचं होतं आणि माझे 2 शब्द संपवतो. सर्वच मान्यवर आणि उपस्थित आम्हीची मैदान कदम आबा जगताप
त्यानंतर इकडे मान्यवरांनी स्टेजवरच्या करावयाची विनंती आहे सर्वांना पुढे इथं जेवण या ठिकाणी उपलब्ध आहे त्यामुळे आपण सर्वांनीच याची नोंद घ्या स्टेजवर जास्त गर्दी न करता शुभेच्छा द्या फोटो काढा आणि जेवणासाठी उपस्थित राहा समाजसोबत नेहमीची मैत्री यांचा मी मनपूर्वक शुभेच्छा दिल्यानंतर सर्वच मान्यवरांनी आपल्या शुभेच्छा व्यक्त झाल्यानंतर जेवण करायला कृपया दोन्ही विसरू नका.
उपस्थित रिक्षा चालकांना विनंती आहे कृपया आपण आपल्या रिक्षा सहर्ष स्वागत करतो. जेवणाशिवाय कृपया कोणीही जाऊ नका. जरा एक फोटो